सोलापुरातनं अवकाळी पावसाचा आंबा बागेला फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली। जोरदार वाऱ्यानं झाडावरील आंबे गळून पडलेत, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेताच्या बांधावरूनच बळीराजाची व्यथा जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय। या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्याला दिसून येतोय। सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावात आहोत। गेल्या 4 ते 5 दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाताला आलेलं आंब्याचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ही जवळपास 3 वर्षांची आंब्याची झाडं आहेत। केसर जातीचा आंबा आहे। मात्र या वादळी वारा आणि पावसामुळे अक्षरशः ही आंबे गळून पडलेले आहेत आणि झाडं ही उन्मळून पडलेली आपल्याला दिसून येत आहेत। आम्हाला अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ह्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावं लागतंय आणि ह्या नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी कधी बाहेर येतोय का नाही असे संकट ह्या आमच्यावरती आलेलं आहे। परवाच पाणी कमी पडलं असताना आम्ही एक बोर मारला आणि बोर मारून ह्याला पाण्याची उपजीविका साधन म्हणून आम्ही ती केली आणि चांगल्या पद्धतीचा मार्केटमध्ये आंबा आणावा हे हेतून आम्ही कष्ट रात्रंदिवस केलं। अशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।